नमस्कार, मी करण आपलं सगळ्यांचं माझ्या चॅनलवर स्वागत आहे. महाराष्ट्रात विधानसभेची निवडणूक होऊन आणि सरकार स्थापन होऊन जवळजवळ आता 7 महिन्यांपेक्षा जास्त वेळ उलटून गेलेला आहेच. आणि तरीसुद्धा काही पराजित झालेल्या राजकीय पक्षांना अजूनही झोप लागत नाही. रोज रात्री ते लोक स्वतःला प्रश्न विचारतात की आपला विजय तर आपल्या डोळ्यांत देखत होता, आपण तर मुख्यमंत्री होणार होतो, मग आपल्याला ती विजय प्राप्त का झाली नाही? ज्या देवेंद्र फडणवीसांना त्यांच्या जातीवरून, त्यांच्या नावावरून, त्यांच्या शरीरावरून किंवा वेगवेगळ्या प्रकारे त्यांना टार्गेट करण्यात आलं, त्यांच्या विरोधात PR स्टंट चालवला, स्ट्रॅटेजी राबवली, वेगवेगळे हॅशटॅग त्यांच्या विरोधात, त्यांच्या पक्षाच्या विरोधात ट्रेंड करवले, आणि इतकं करून सुद्धा सगळी माध्यमं आपल्या खिशात घालूनही आपल्याला विजय का प्राप्त झाला नाही? देवेंद्र फडणवीस आणि त्यांचा पक्ष इतक्या प्रचंड बहुमताने निवडून आलाच कसा, हा प्रश्न रोज त्यांना पडतो. आणि जेव्हा आपल्या चुका एखादा नेता स्वीकार करायला तयार नसतो, तेव्हा मग त्याला आपल्या चुका सोडून इतर सगळ्याच गोष्टी या चुकीच्या वाटायला लागतात. आणि असंच काहीच उद्धव ठाकरे, राहुल गांधी आणि सर्व महाविकास आघाडी कंपनीचं झालं. इलेक्शन कमिशनवर आरोप करणं असेल किंवा EVMच हॅक झालाय, अशा खालच्या पातळीचे तर्कहीन आरोप करण्यात हे लोक मागे नाही राहिले. राहुल गांधी तर आजकाल रोजच प्रश्न विचारतात की संध्याकाळी 6 नंतर 76 लाख मतदान वाढलं कसं, इतकी लोक अचानक कशी आली, आणि BJPचं वोटिंग पर्सेंटेज अचानक एका तासात इतकं वाढलं कसं, यामागचं कारण काय? आणि त्यावर हे लोक तर्क काय देतात? तर BJPचे वरिष्ठ नेते म्हणजे नरेंद्र मोदी आणि अमित शहा या लोकांनी अगोदरच निवडणूक आयोगासोबत सेटिंग केलेली होती. प्रत्येक पोलिंग बूथवर इतके मतदार वाढवायचे आहे जे की फेक आहेत. असे कुठलेच व्यक्ती त्या मतदान क्षेत्रामध्ये राहत नाहीत. तसं नसतानाही त्या लोकांना मुद्दामून त्या वोटिंग लिस्टमध्ये ॲड केलं गेलं आणि त्यांचं मतदान डायरेक्टली BJPला गेलं. त्यामुळे त्या ठिकाणी BJPचा उमेदवार हा मेजॉरिटीमध्ये आला आणि त्याचा विजय झाला. आता याला तर्कहीन सिद्ध करण्यासाठी देवेंद्र फडणवीसांनी स्वतःही आणि आमच्यासारख्या छोट्या मोठ्या यूट्यूबर्स म्हणा किंवा पत्रकारांनी आजपर्यंत अनेक व्हिडिओज बनवलेत, अनेक पुरावे तुमच्यासमोर सादर केलेले आहेत. स्वतः मी कमीत 4 ते 5 व्हिडिओ आतापर्यंत बनवलेले असतील विथ डेटा, की राहुल गांधी आणि त्यांच्या सगळ्याच कंपनीचे आरोप किती तर्कहीन आहेत म्हणून. पण तरीसुद्धा आपण आपल्यामुळे हा पराजय झाला नाही, आणि कार्यकर्त्यांसमोर जर पुन्हा पुढच्या निवडणुकीत आपल्याला समोर जायचं आहे तर आपली इज्जत वाचवणं गरजेचं आहे. आणि ती इज्जत वाचवणार कसं? तर ती चूक आपल्यामुळे नाही तर इलेक्शन कमिशनमुळे म्हणजे निवडणूक आयोगामुळे झाली, असं तर्कहीन वक्तव्य करून टाकायचं. आता त्याला चुकीचं सिद्ध करण्याची जबाबदारी ही सरकारची आणि आमच्यासारख्या जागरूक नागरिकांची असते. आता या लोकांनी नवीन डाव एक चालवला आहे, राहुल गांधी आणि त्यांच्या कंपनीने, की राजकारणात जर आपल्याला जनतेमध्ये जाऊन निवडणूक लढून जर सरकारला हरवता येत नसेल, BJPला हरवता येत नसेल, तर आपण न्यायालयाच्या मार्गे सरकारवर वेगवेगळे खोटे आरोप करायचे. आणि असाच एक आरोप करत हे लोक एक पेटिशन या लोकांनी फाईल केलेली होती की महाराष्ट्रात झालेली निवडणूक ही पूर्णपणे एक फेक होती, सर्व काही प्री प्लॅन्ड होतं आणि कोणत्या जागेवर कोण जिंकणार हे सर्व या लोकांनी निश्चित केलेलं होतं. आणि अशीच एक रिट पेटिशन प्रकाश आंबेडकर म्हणजे वंचित बहुजन आघाडी या त्यांच्या पक्षाद्वारे बॉम्बे हायकोर्टमध्ये फाईल केली गेलेली होती. त्या पेटिशनवर सुनावणी करताना बॉम्बे हायकोर्टमधल्या 2 न्यायाधीशांच्या खंडपीठाने जी टिप्पणी केली आहे, जे निर्णय दिले, ते मला वाटते की राहुल गांधी, प्रकाश आंबेडकर आणि त्यांच्यासोबत उद्धव ठाकरे समेत सगळ्याच त्या दुटप्पी नेत्यांच्या नितंबावर लात मारून त्यांना न्यायालयाच्या बाहेर हाकलून दिलेलं. खरं तर राहुल गांधी आज लोकसभेत विरोधी नेतेपदावर विराजमान आहे. त्या पदाचा मान राखताना तरी त्यांच्याबद्दल असे शब्द वापरणं चुकीचं आहेच. पण स्वतः राहुल गांधींनी या पदाची एकही प्रकारे गरिमा राखलेली नाही आहे, ज्या पदावर अटल बिहारी वाजपेयी सारखे इतके महान नेते एकेकाळी काम केलेले होते. त्यांनी सरकारला कोणत्या प्रकारचे गंभीर प्रश्न गंभीर परिस्थितीत विचारले हे सर्वांसमोर आहेच. आणि अशा पदावर विराजमान असताना राहुल गांधींनी आजपर्यंत काय केलंय हेही सर्वांसमोर आहे. त्यामुळे जर ते आपल्या पदाची गरिमा राखत नसतील तर त्याची गरिमा राखण्याची जबाबदारी ही माझ्यावर नाही आहे. आणि त्यामुळे हे शब्द मी राहुल गांधींसाठी वापरतोय की न्यायालयाने त्यांच्या नितंबावर लात मारून हायकोर्टच्या बाहेर हाकलून दिलेलं आहे. कारण या रिट पेटिशनवर खंडपीठाने जी टिप्पणी केली आहे ती मला वाटतं की प्रत्येकाने ऐकली पाहिजे, आणि त्याच्या 2 ओळी मी सर्वांसमोर ठेवतोच आहे. न्यायालयाने म्हटलं की वरील तथ्यांच्या प्रकाशात आम्हाला शंका नाही की ही याचिका फेटाळली पाहिजेच, त्यानुसार ती फेटाळली जात आहेच. याचिकेवर सुनावणी करण्यात या न्यायालयाचा एक संपूर्ण दिवस वाया गेलेला आहे.
फक्त याचिका फेटाळली नाहीये, तर यांच्या नितंबावर लाद मारून यांना सरळ सरळ साध्या भाषेत सांगितलं गेलेलं आहे की तुम्ही जी ही पेटिशन घेऊन आलाय, जी याचिका, जी तर्कहीन याचिका तुम्ही आमच्यासमोर घेऊन आलाय, ती इतकी तर्कहीन आहे की त्याच्यावर बोलण्यात आमच्या न्यायालयाचा 1 दिवस वाया गेलाय. यावर न्यायालयाने त्यांना दंड नाही ठोठावलंय, पण ही टिप्पणी करून न्यायालयाने हा स्पष्ट संदेश दिलाय की पुन्हा एकदा ही चुकी करू नका. न्यायालयाद्वारे राजकारण करण्याचा प्रयत्न टाळा, कारण संविधानिक संस्थांवर दिवसेंदिवस लोकांचा विश्वास हा कमी होत चाललाय. विशेष करून न्यायालयावर तर माझा तरी विश्वास नाहीये पूर्णपणे. कारण न्यायालयाच्या न्यायाधीशांच्या घरात जर पैसे सापडत असतील तर कोणताही निर्णय, कोणताही राजकीय नेता मला वाटते की फिरवण्यात यशस्वी होऊ शकतो. आणि असे अनेक प्रकरण आपण इतिहासात पाहिलेले आहे, स्वतः BJP सरकारमध्ये आल्यानंतर सुद्धा. त्यामुळे हा जो निर्णय आज खंडपीठाने दिलाय बॉम्बे हायकोर्टच्या, तो फार एक लेजेंडरी आहे. कारण महाराष्ट्र हा काही आसामसारखा छोटा राज्य नाही आहे, जिथे की तुम्हाला फक्त क्वचित पोलिंग बूथ असतील आणि ज्यात 76 लाख मतदान वाढलं म्हणजे काही आश्चर्यकारक घडलं म्हणून. कारण महाराष्ट्र हा मोठा भूभाग आहे, इथे जनसंख्या फार मोठी आहे, इथे 1 लाखपेक्षा जास्त मतदान केंद्र आहेत. त्यामुळे जर प्रत्येक मतदान केंद्रावर जरी आपण एक ॲव्हरेज पकडलं की 65 ते 70 मतदार हे वाढत आहेत लोकसभा आणि विधानसभेच्या निवडणुकीदरम्यान, तर याची टोटल जर केली तर 70 लाखपेक्षा जास्त मतदार म्हणजे 7% मतदान हे वाढणारच आहे, जे की ॲव्हरेज आहे, अगदी साहजिक आहे. यावर काही आश्चर्य करायची गोष्ट नाही आहे. आणि या आकड्याला घेऊन राहुल गांधींसारखे दुटप्पी नेते जर न्यायालयात जाणार असतील की इतकं मतदान कसं वाढलं, याचं कारण इलेक्शन कमिशनने द्यावं, निवडणूक आयोगाने द्यावं आणि सर्व पुरावे आमच्यासमोर मांडावे. मला तर एक कळत नाही की राहुल गांधी आहेत कोण की त्यांच्यासमोर निवडणूक आयोगाने सगळे पुरावे सादर करायला. ते काय अनभिषिक्त राजे की निवडणूक आयोगाने कशा प्रकारे निवडणूक घेतली, त्यात कोणकोणत्या मशिनरीचा वापर झाला, कोणत्या पोलिंग बूथवर कोणत्या व्यक्तीने मतदान केलं, याचा पुरावा देण्यासाठी राहुल गांधींना किंवा कुठल्याही नेत्याला निवडणूक आयोग कटिबद्ध नाही. आणि जर असले खोटे केसेस घेऊन जर तुम्ही न्यायालयात जाणार असाल तर यावर उत्तर देताना बॉम्बे हायकोर्टने जी टिप्पणी केली आहे ती अगदी 100% उचित आहे. आणि याच कडक शब्दात अखेर बॉम्बे हायकोर्टने त्यांना उत्तर दिलं. यावर मला समाधान वाटायला लागले, कारण मागचे अनेक महिने झाले हे लोक जे नाटक करतायत त्यामुळे जनतेमध्ये एक अविश्वास निर्माण होत चाललेला होता की खरंच निवडणुकीमध्ये काही गडबड झाली आहे का. कारण पुरावे आपण कितीही लोकांसमोर ठेवले तरी एका खोट्या बातमीला जर 100 वेळा लोकांना वारंवार दाखवलं गेलं तर 100 मधल्या 9 लोकांना तरी कमीत कमी असं वाटेल की हां, कुठेतरी काहीतरी गडबड झाली आहे आणि सरकारने कदाचित महाराष्ट्रात अशी एक प्री प्लॅन नियोजन केलं असेल की महाराष्ट्रात BJPचे सरकार येवो म्हणून. पण यात काहीच सत्यता नाही आणि हे पुन्हा एकदा बॉम्बे हायकोर्टच्या या निर्णयावर, या टिप्पणीवरून पुन्हा एकदा सिद्ध झालेला आहे. आता फक्त आशा हीच आहे की प्रकाश आंबेडकर आणि त्यांच्या सारख्या तमाम नेत्यांनी सध्या घरी बसून शांतपणे विचार करावा की आपण जे नाटक मागच्या 7 महिन्यांपासून चालवलेलं आहे त्यात 1% तुम्हाला यश मिळालेलं नाही आहे. आणि पुन्हा एकदा हे अशा प्रकारच्या याचिका फाईल करताना 2दा तरी कमीत कमी विचार करा. पण मला विश्वास आहे की हे लोक हे करणार नाहीतच, कारण प्रकाश आंबेडकरांनी ज्या या निर्णयावर टिप्पणी केली आहे त्यावर ते म्हणतात की न्यायालयाने जरी आमची पेटिशन ही फेटाळली असली तरी आमच्यावर कोणताही दंड लावलेला नाही आहे. आता या वक्तव्यातून प्रकाश आंबेडकर काय सांगण्याचा प्रयत्न करतायत हे मला तरी कळलेलं नाही. कारण तुमच्या पक्षावर, तुमच्या रिट पेटिशनवर जर न्यायालयाने दंड लावलेला नाही तर यावरून तुम्ही आम्हाला काय सांगताय की तुमचा आरोप हा खरा होता, की तुम्ही फार एक चांगलं काम केलं म्हणून तुमच्यावर दंड लावला नाही म्हणून. इतक्या तर्कहीन पद्धतीचं वक्तव्य कदाचित प्रकाश आंबेडकरांकडून तरी मी अपेक्षित केलेलं नव्हतं. आता बघूया पुढे काय होतंय आणि जरा तरी बुद्धी या लोकांना या निर्णयानंतर, या टिप्पणीनंतर आणि ज्या नितंबावर यांनी जी लात खाल्ली आहे यानंतर यांना थोडी तरी अक्कल येते की नाही. असो मित्रांनो, याबद्दलची तुमची मतं तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये अवश्य सांगू शकता आणि असेच माहितीपूर्ण व्हिडिओज पाहण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब जरूर करा आणि भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.